हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धातील द्वंद्वयोग. युद्ध हा एक महाविलक्षण द्वंद्व योग आहे. सर्वसाधारणपणे युद्धाकडे पाहायचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. युद्धाचे महाभयावह परिणाम युद्ध नको शांतता हवी या मताप्रत पोहोचवितात आणि यात काहीही चूक नाही. युद्धात महाभयावह नरसंहार होतो, साधन सामग्रीचा नाश होतो, प्रदेशाचा विनाश होतो. नुसती प्रगती थांबते असे नाही, तर अधोगती होते. याचे पिढ्यानपिढ्या फार दूरगामी परिणाम भोगावे लागतात. सृजनासाठी वापरली जाणारी मानवी शक्ती, साधन सामुग्री, जीवनाचा बहुमूल्य वेळ इत्यादी भंजनासाठी, विध्वंसासाठी वापरली जातात. बुद्धीचा उपयोग कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विध्वंस कसा करता येईल याच्या संशोधनासाठी केला जातो. युद्धामुळे शांततामय सहजीवन नष्ट होते. विश्वास लयाला जातो आणि तेथे तिरस्कार निर्माण होतो. पिढ्यानपिढ्या सूड, द्वेष जोपासला जातो. उद्याचा काय भरवसा, आत्ता या क्षणी समोर जे आहे त्याचा उपभोग घ्या आणि ढेकर देऊन मोकळे व्हा. यात जे अडचणीचे ठरेल ते नष्ट करा, कापून काढा, ठार करा. परंतु कशाही प्रकारे उपभोग घ्या अशी मानसिकता तयार होते. यातून विपरीत जीवनशैली निर्माण होते. युद्धातील संहार, हिंसाचार, विध्वंस, विनाश अनुभवून शांततेच्या नावाखाली अहिंसेचे तत्त्व जनसामान्य होते. युद्ध सामग्रीबद्दल तिरस्कार निर्माण होतो, याचा अतिरेक होतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. याचे कारण एकच की सृजन भंजनावर अवलंबून आहे. शांततेला आणि त्यामुळे युद्धालाही द्वंद्वाचा नियम लागू आहे याचा विसर होतो. युद्धाबद्दल इतका तिटकारा आणि तिरस्कार निर्माण होतो की सृजन, शांतता ही भंजनावर, अशांततेवर, युद्धावर अवलंबून आहे हे तत्त्व समजावूनही घ्यायची तयारी नसते. सृजन, भंजन, युद्ध, अहिंसा, विध्वंस, शांतता हा एक दुर्दैवी परंतु महाविलक्षण द्वंद्व योग आहे. हा वैश्विक नियम आहे. यापासून कोणाचीही सुटका होणे किंवा त्यापासून सुटका करून घेणे कोणाही तत्त्वेत्याला शक्य नाही. तो अगोदर समजावून घेऊया आणि त्याचबरोबर यावर उपाय काय आहे ते जाणून घेऊया. महाभारत युद्धाच्या आधी हिंदुस्तान निश्चितच वैभव संपन्न होता. सर्वत्र सुबत्ता होती. कौरव वैभवाने, सत्तेने माजले होते. त्यांना शक्तीची मस्ती, घमेंड आली होती. त्यांच्यात वैभवाचे, सत्तेचे सर्व दुर्गुण एकवटले होते. ते कोणालाही जुमानत नव्हते. यामुळेच त्यांनी पांडवांना त्यांचे हक्काचे राज्य द्यायला नकार दिला. त्यांना देशोधडीला लावले. द्रौपदीकडे वाकड्या नजरेने पाहिले. श्रीकृष्ण शिष्टाईला पाने पुसली. ज्यावेळी युद्ध पुकारले गेले तेव्हा युद्धात सर्व हिंदुस्तान एकवटला होता. कुरुक्षेत्रावर सर्व हिंदुस्थानांमधून 18 औक्षणी सैन्य जमा झाले होते. सत्ता, वैभव, शक्ती, घमेंड याचे पर्यावसान विनाशातच होते. हा द्वैताचा वैश्विक नियम आहे. महाभारताच्या युद्धात क्रौर्याची सीमा झाली. महाभयावह नरसंहार झाला. धनसंपत्तीचा विनाश झाला. हे सर्व द्वैताच्या नियमाप्रमाणेच झाले. हाच द्वैताचा नियम पुढे सुरू राहिला. या महाभयावह आणि दुर्दैवी युद्धानंतर हिंदुस्थानात शांततेचे आणि अहिंसेचे वारे जोरात वाहू लागले. येथून पुढे कधीही युद्ध होऊ नये आणि यासाठी अहिंसा
हाच सत्य धर्म आहे याची शिकवण दिली गेली. युद्धाच्या परिणामाने चटके सोसलेल्या जनतेने अहिंसा शिरसावंद्य मानली. युद्धाचे नावोनिशाण नको अशी मानसिकता तयार झाली. याच वेळी द्वैताच्या नियमाप्रमाणे युद्धाच्या राखेमधून हिंदुस्थानात पुन्हा वैभवाने कळस गाठला. बाह्य जगतातील लोकांच्या डोळ्यात येथील सोन्याचा धूर गेला आणि त्यांच्या जिभेला पाणी सुटले. त्यांनी हिंदुस्थानाकडे दृष्टी वक्र केली. अफगाण, इराण, तुर्की, अरब इत्यादी देशांमधून मोंगलांच्या टोळ्या येथे येऊन धुमाकूळ घालू लागल्या. धनसंपत्ती लुटू लागल्या. स्त्रियांच्या अब्रूला तर कोणी वालीच राहिला नाही. यथा कालावधी येथे मोंगल स्थिरावले आणि त्यांनी राज्य स्थापन केले. कारण हिंदुस्थानातील राजे शांततेच्या पगड्याखाली अहिंसावादी झाले होते. त्यांच्याकडे युद्धाची सुसज्जता नव्हती. जी होती ती तुटपुंजी होती. अहिंसा आणि शांतताप्रेमी जनता युद्ध करण्याच्या मनस्थितीत नव्हती. मनगटामधील पराक्रम कोमेजून गेला होता. याची परिसीमा इतकी झाली की मोंगल आले की त्यांचा प्रतिकार करण्याऐवजी सर्वजण पळत सुटू लागले. यामुळे मोंगलांनी हिंदुस्थानात सुमारे 1350 वर्ष राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवताराने याला खीळ बसली. त्यांनी मोंगलांशी युद्ध केले आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. दुष्टांचा बिमोड केला. महाभारत कालात श्रीकृष्णाच्या पूर्ण अवताराने जे घडले होते त्याची पुनरावृत्ती महाराजांच्या अवताराने झाली. परंतु त्यानंतर दुर्दैवाने हिंदुस्थानात पुन्हा शिवाजी अवतारित झाला नाही. त्यामुळे त्यानंतर आलेल्या डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश यांचे फावले. त्यात ब्रिटिश जास्त शक्तिवान ठरले आणि त्यांनी हिंदुस्थानात सुमारे 150 वर्ष राज्य केले. त्यांना लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेमुळे खीळ बसली. आम्हाला स्वराज्य मिळाले, परंतु शांतता आणि अहिंसा यांचे खूळ काही डोक्यामधून जाता जात नव्हते. शांतता, अहिंसा, उपवास, असहकार, मोर्चे इत्यादीमुळेच येथून ब्रिटिश गेले असा गैरसमज झाला. राज्यकर्त्यांकडून याचा अतिरेक झाला. यामुळे युद्धाबद्दल आम्ही गाफील राहिलो. 1962 मध्ये चीनने स्वारी केली. त्यावेळी आमची झोप उडाली. पाकिस्तानाच्या निर्मितीमुळे, त्यांच्या सूड आणि द्वेष या राजकारणामुळे आणि चीनच्या साम्राज्यवादाच्या धोक्यामुळे आम्हाला झटका बसला. दोन्हीही देशांनी आमच्याशी युद्धे केली. त्यामुळे आता आमच्या डोक्यामधून शांतता आणि त्यासाठी अहिंसा याचे खूळ कमी झाले. यातच आतंकवाद्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आता आम्हाला जाग आली आहे. आतंकवाद्यांनी आमच्याप्रमाणे सर्व जगाला वेठीला धरले आहे. तरीही त्यांच्यावर निर्णायक अंतिम कार्यवाही करायला जग कचरते आहे. यासाठी किती जणांना हुतात्मा व्हावे लागणार आहे हे ते योगेश्वरच जाणे. यातच आमचे देशद्रोहाबद्दलचे कायदे बुळचट आहेत. ते त्वरित बदलायला पाहिजे आहेत. आतंकवादींनी त्यांचे पुढारी बिनदिक्कत सांगतात की हिंदुस्थानात तुम्हाला कुणी पकडल्यास तुमचे वय 18 वर्षाच्या आत सांगा. ते मुळातच 18 पेक्षा कमी वयाचे अतिरेकी येथे पाठवत आहेत. कारण आम्हाला बालसुधारणेचा अर्थच माहीत नाही. आतंकवादीच काय तर बलात्कार करणाऱ्याचेही आम्ही वय पाहतो. देशद्रोह आणि बलात्कार यासारख्या गुन्ह्यांना वय नसते. असा गुन्हा करणारा गुन्हेगारच असतो आणि त्याला ठार करणे हाच त्यावर एकमेव उपाय असतो. या जन्मी तो सुधारू शकत नाही अशांना जागेवरच ठार करावे लागते. द्वैताच्या नियमाप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदुस्थानात झपाट्याने प्रगती झाली आहे. आज आम्ही आर्थिकदृष्ट्या महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत
यात आम्ही जगाला तंत्रज्ञ पुरवत आहोत. यातच मधल्या काळात जे घडले तेही विचारात घेतले पाहिजे. 1914 साली आणि 1942 साली 2 जागतिक महायुद्धे झाली. यात जर्मनी आणि जपान धुळीला मिळाले, बेचिराख झाले. रशियालाही याची चांगली झळ बसली. परंतु याचा जो परिणाम झाला तो द्वैताच्या नियमाप्रमाणे झाला आणि आज तो जगाला दिसत आहे. हरिओम.